काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाबडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली। नुकतंच त्यांनी एका शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। काय संवाद साधला आणि या शेतात नरेंद्र मोदी थांबले होते? या शेतात नरेंद्र मोदी येऊन थांबले असता या ठिकाणी सोयाबीन होतं। त्यावेळेस सोयाबीनचा भाव हा 5,000 रुपयापेक्षा अधिक होता आणि त्यावेळेस त्यांनी भाव दुप्पट करू हे सांगितलं होतं। म्हणजे 10,000 रुपये हे भाव करू हे 14ला सांगितलं होतं। इन्फ्लेशननुसार पकडलं गेलं तर आज 15,000 रुपये पाहिजे होते, मात्र त्यातलं एकही आश्वासन केलं नाही। शेतकऱ्यांना दाम दुप्पट पैसे देण्याचं, उत्पन्न वाढवण्याचं त्यांचं जे आश्वासन होतं हे फेल ठरलेलं आहे आणि एवढा खोटारडा मुख्यमंत्री आपल्या पंतप्रधान आपल्या देशाला लाभणं हे आपलं दुर्दैव आहे। हे होते हर्षवर्धन सपकाळ, ज्यांनी या शेतीच्या बांधावर येऊन ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी येऊन शेतामध्ये येऊन भेट दिली होती त्या शेतात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते शेतीचं उत्पन्न दुप्पट होणार, ते अजूनपर्यंत झालं नाही असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, दाबडी, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।